हॅलो, मी नेहमी म्हणतो अमोल आणि आता पण म्हणतोय, ज्या पद्धतीने श्री सुवर्ण गणेश क्रिकेट संघाने जी आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि मला या मुलांची मेहनत बघून एवढंच आठवतंय, बंटी सर या माझ्याबरोबर, तुम्ही पण एक चांगले क्रिकेटर आहात, परंतु तुम्हाला सोबत घेऊन मला बोलण्यासाठी खूप आनंद होईल की जसं म्हणतात ना की ज्या पद्धतीने स्पर्धा ठेवणं, स्पर्धेवरती ट्रोल करणं खूप सोपं असतो, परंतु ती एक ताकद असते, एक मेहनत असते. त्या जिद्दीने ही ज्या आयोजकांनी जी मेहनत उचलली आहे त्याबद्दल मी तुमचं सुद्धा मनोगत ऐकणार आहे. जाधव सर, ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की स्पर्धेवरती ट्रोल केले जातो, अनेक लोक असं म्हणतात की स्पर्धेमध्ये प्रेक्षक नाही आहेत, स्पर्धेमध्ये संघ नाही आलेत, स्पर्धा वेळात नाही होतोय, बरेच काही ट्रोल केला जातो, परंतु कधी स्पर्धेच्या आयोजकांसारखं होऊन तर बघा, कधी आयोजन करून तर बघा, मग कळेल की स्पर्धा काय असते. म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की मनगडात जर ताकद असेल, मनात जर जिद्द असेल आणि डोळ्यात जर स्वप्न असतील तर कोण तुम्हाला किती मागे घ्यायचा प्रयत्न करो, काही फरक पडत नाही. परंतु आज या आयोजकांनी सिद्ध करून दाखवलंय. या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. नक्कीच जाधव सर, मी तुमच्याकडे वळणार आहे. जी तुम्ही ही टुर्नामेंट पाहताय, तुम्ही पण एक चांगले क्रिकेटर आहात, चांगले क्रिकेटपटू आहात, तुम्हाला क्रिकेटचा खूप अनुभव आहे, परंतु या स्पर्धेच्या विषयी काय सांगाल? एकंदरीत हे तुम्ही काय अनुभवताय? सर्वप्रथम सिद्धेश दादा तसेच मयुरेश जे लाईव्हचं काम करतात त्यांनी मला इथं बोलवली, काम करण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद. आणि रॉयल बोरली फक्त मी लाईव्ह बघत होतो, पण आज प्रत्यक्षात काम करतोय. सर्व रॉयल बोरलीच्या जे सदस्य आहेत त्यांनाही धन्यवाद, कारण आमच्यासारख्या महाडमधून आलेल्या अंपायरना इथे तुम्ही काम करण्याची संधी दिलीत. आणि सांगायचं झालं तर सिद्धेश दादांनी जो टीम वर्क केलेला आहे, जी टीम बांधलेली आहे मुलांची, खूप चांगलं काम आहे. आणि त्यांनी मला वाटतं स्टेट लेवलची कबड्डी ऑर्गनाईज केली होती, ती पण सक्सेस झाली. परंतु त्यांचा हा पहिला इव्हेंट आहे आणि पहिला इव्हेंट असल्याकारणे थोडं मागं पुढं होतं, नाही असं नाही, परंतु हा मोठा प्रयत्न आहे. 50,000चं पारितोषिक ठेवणं आणि तेवढी स्पर्धा, आजचं मला वाटतं फायनल डे आहे म्हटल्यावरती सक्सेस होते. क्राऊड असो ना असो, आता यूट्यूबवर लोक बघतात, उन्हाचा त्रास होतो काही लोकांना, आणि नवीन आहे स्पर्धा, ऑर्गनायझर नवीन आहेत. मला वाटतं नेक्स्ट टाइम इथं भरपूर क्राऊड असेल आणि मी असेलच. धन्यवाद. नक्कीच थँक्यू सो मच. हे होते बंटी जाधव सर, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आता आपण नक्कीच मॅचकडे वळणार आहोत, जिथे तुम्ही पाहू शकाल हरवीतच्या संघाने नाणेफेक जिंकलं आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. आणि परत एकदा आपण क्रिकेटकडे वळणार आहोत. यस.